गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल आपण मार्केटमध्ये पाहिलं की एक्सपायरीच्या दिवशी मार्केट ट्रेंडिंग झालेलं होतं. मोस्टली काल आपण सांगितलं होतं की जो परवाचा लो होता तो जर ब्रेक झाला तर मग मात्र मार्केट 24,500पर्यंत येऊ शकतं आणि 24,500च्याही मार्केट अगदी थोडं खाली येऊन तिथनं मार्केट सडनली बाउन्स बॅक झालेलं आहे. ओके, आता पहा, काल रात्री जो डेटा आला त्याप्रमाणे FISनं सेलिंग केलेलं आहे ऑलमोस्ट 5,000 कोटींचं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3,500 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय की कालचे जे ॲक्सिडेंट्स झाले ते लार्ज कॅपमध्ये झाले आपण पाहिलेलं आहे. तर लार्ज कॅपचे जे स्टॉक्स आहेत तर ते मोस्टली FISकडे असतात आणि त्यामुळे आपल्याला तिथे सेलिंग पाहायला मिळालं आणि म्हणूनच सगळे स्टॉक 1-1.5% पडल्यामुळे इंडेक्स आपल्याला बराच खाली पाहायला मिळालेला आहे. आता कालची जर आपण व्यवस्थित गोष्ट पाहिली तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे की जो इंडिया विक्स आहे तर तो काल वाढलेला नाही. जनरली जेव्हा मार्केट पडतं तेव्हा इंडिया विक्स इन्क्रीज होतो, परंतु तो झालेला नाही आहे. आणि जे नेक्स्ट मंथ त्याच्या नेक्स्ट मंथचे जे ऑप्शन्स प्राइसेस आहेत ज्याच्यावरती तो कॅल्क्युलेट केला जातो त्याच्यामध्ये जरी मार्केट पडत होतं तरी पुट ऑप्शनचे प्राइसेस वाढत नव्हते, परंतु कॉल ऑप्शनचे प्राइसेस मात्र डिक्रीज होत होते, डंप होत होते. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये फिअर नाही आहे. ओके, म्हणजेच काय की मार्केट जिथे आलेलं आहे तिथे डबल बॉटम बनण्याची फार जास्त पॉसिबिलिटी आहे. जर तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती पाहिलं तर तुमच्या ते लक्षामध्ये येईल. ओके, तर मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की मार्केटमध्ये फिअरनेस नसल्यामुळे मार्केट आज हायर साईडलाच जाण्याचे चान्सेस आहेत हे लक्षात ठेवा. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की जे ग्लोबल क्यूज आहेत तर ते ओके आहेत. म्हणजे जसं काल वाटलं होतं की काहीतरी अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम होईल, परंतु तसं झालेलं नाही आहे. US मध्ये जे बिल आहे ट्रेजरी बिल तर ते पास झालेलं आहे तिथल्या संसदेमध्ये. म्हणजेच काय, अमेरिकेला आता पुन्हा लोन मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर तिथे जे डाव जोन्स, S&P 500 आणि नॅसडॅक हे जे इंडेक्स आहेत तर हे बऱ्यापैकी आपण काय म्हणतो की फ्लॅटच क्लोज झालेले आहेत. त्यातल्या त्यात नॅसडॅक जो टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे तो थोडासा ग्रीनमध्ये क्लोज झालेला आहे. त्याचंच सेंटिमेंट आज आपल्याकडे पडू शकतं आणि आपल्याकडे जे IT स्टॉक्स आहेत तर ते आज मार्केटला रिकवर करण्यासाठी मदत करू शकतात. त्यानंतर काल ITCचा रिझल्ट आला, तोही चांगला आलेला आहे. प्लस त्यांनी डिव्हिडंडसुद्धा खूप चांगला दिलेला आहे. तर याचा इम्पॅक्टसुद्धा आपल्याला ITCवरती दिसेल आणि ITC एक हेवीवेट स्टॉक आहे निफ्टीमध्ये, त्यामुळे इनडायरेक्टली आपल्याला निफ्टीमध्ये देखील रिकव्हरी पाहायला मिळण्याचे चान्सेस आहेत. जर आपण क्रूड ऑइल वगैरे पाहिलं तर सध्या तरी सगळं व्यवस्थित आहे, शांत आहे, फार काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. ओके, म्हणजेच कालचा दिवस जो होता तर तो निफ्टीच्या एक्सपायरीमुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळालेली होती. आता आज आहे फ्रायडे आणि US मार्केट सोडून जे युरोपियन मार्केट्स आहेत तर ते मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. ओके, आणि जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होईल. आता पहा, जनरली जेव्हा मार्केट फ्रायडेला किंवा मंडेला एका आपण काय म्हणतो फ्लॅट ओपन होतं तेव्हा मोस्टली मार्केट रॅली करण्याचे चान्सेस राहतात. हे इथून मागं आपण पाहिलेलं आहे. ओके, आता सोमवारचं जर म्हणाल तर सोमवारी US मार्केट बंद आहे, त्यामुळे सोमवारी मार्केट सोमवार मंगळवारच्या 2 दिवसांमध्ये फार काही मार्केटमध्ये मुवमेंट येईल असं वाटत नाही. त्याचं कारण असं की ग्लोबल क्यूज फार काही नसणार आहेत. ओके, शनिवार रविवारमध्येच काही घडलं तरच, अदरवाईज पॉसिबिलिटी कमी आहे. म्हणजेच काय, मार्केटला जर रॅली करायचं असेल तर आजचा दिवस आहे किंवा मग डायरेक्ट बुधवारचा दिवस आहे. ओके, आणि त्यानंतर गुरुवारी पुन्हा एक्सपायरी आहे. सोमवार मंगळवार थोडासा स्लगिशनेस मार्केटमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे आज थोडंसं कॉन्शियस व्हा, परंतु मार्केट पॉझिटिव्ह साईडला जाण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे हे लक्षात असू द्या. त्यामुळे मार्केटमध्ये फिअर नसल्यामुळे कुणीही पुट ऑप्शन्स जास्त आपण काय म्हणतो त्याला की बाय करत नाही आहे हेजिंगसाठी, आणि त्यामुळेच मार्केटमध्ये फिअर नाही आहे आणि म्हणूनच मार्केट वर जाऊ शकतं हे लक्षात असू द्या.
तर मग अशा पद्धतीनं सध्या तरी फार काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. लार्ज कॅपमध्ये प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळालं आहे. मे बी ते थोडंसं कंटिन्यू राहू शकतं, परंतु ते स्टॉक स्पेसिफिक असू शकतं. अदरवाईज बाकीचे स्टॉक्स इंडेक्सला मॅनेज करण्यासाठी आणि इंडेक्सला वर नेण्यासाठी केपेबल आहेत. त्यामुळे तुमच्याकडे जर काही लार्ज कॅप स्टॉक्स असतील तर त्याच्यामध्ये चांगल्यापैकी प्रॉफिट बुकिंग झालेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या सपोर्टवरती आल्यानंतर ते स्टॉक्स पुन्हा उचलू शकता, हे लक्षात असू द्या. आता सध्या मला 1-2 लोकांनी प्रश्नही विचारले होते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रिटेलकडे सगळ्यात जास्त स्टॉक्स आहेत ते म्हणजे सगळे डिफेन्स स्टॉक. मित्रांनो, डिफेन्स स्टॉकचे जे व्हॅल्युएशन्स आहेत तर ते प्रचंड स्ट्रेच झालेले आहेत. आपण पाहिलं आहे की मार्केट एवढं पडत होतं, परंतु डिफेन्स स्टॉक काही खाली येत नव्हते. त्यातल्या त्यात भारत पाकिस्तानचं जे छोटंसं युद्ध झालं त्याच्यामुळे तर ते अजूनच बूस्ट झालेले आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये FIIचं होल्डिंग प्रचंड कमी आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सचं होल्डिंग आहे, परंतु त्यांनी खूप लोअर लेवलला घेतलेलं आहे. या लेवलला ते बाईंग करत नाही, हे लक्षात ठेवा. हे प्युअर सेंटिमेंट बेस रॅली आहे आणि ही खूप त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे तुमच्याकडे जर कुठलेही डिफेन्स स्टॉक असतील तर मोस्टली डिफेन्स स्टॉक हे खूपच ओव्हर व्हॅल्यूड झालेले आहेत, हे लक्षात असू द्या. आणि एकदा का जर ते पडायला लागले तर मात्र ते थांबणार नाहीत, हेही लक्षात असू द्या. त्यामुळे तुमच्या पोझिशन अडकण्याआधीच तुम्ही एक्झिट केलेलं खूप चांगलं. भले थोडं साईडलाईन येऊन बसा, परंतु जेव्हा नंतर तुम्हाला ते रिलायबल किंवा आपण काय म्हणतो की चांगल्या लेवलला मिळतील तेव्हा तुम्ही पुन्हा बाईंग करू शकता. कंपन्या खराब नाही आहेत, लक्षात घ्या. कंपन्यांकडे ऑर्डर्स खूप आहेत, एक्झिक्युशनही खूप चालू आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, परंतु ते ओव्हर स्ट्रेच झालेले आहेत शॉर्ट टर्ममध्ये. त्यामुळे ते खाली येणं, त्याचं व्हॅल्युएशन थोडंसं आपण काय म्हणतो बेसलाईनवरती येणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जर तुमच्याकडे काही डिफेन्स स्टॉक असतील तर तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा आणि व्यवस्थित त्याचा चार्ट पाहून अभ्यास करून तुम्ही कुठे कुठे त्यांना सेल करता येईल किंवा काय करता येईल तुमच्या हिशोबाने तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन डेव्हलप होते ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.